गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात गोखले बिल्डरनं रविवारी रात्री अचानक माघार घेतली। गोखले बिल्डरनं जैन बोर्डिंग ट्रस्टींना व्यवहार रद्द करण्यासाठी ईमेल केला, पण जैन मुनींनी संपूर्ण व्यवहार रद्द झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा दिलाय। पाहूया एक रिपोर्ट। जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात गोखले बिल्डरनं रविवारी रात्री अचानक माघार घेतली। गोखले बिल्डरनं जैन बोर्डिंग ट्रस्टींना व्यवहार रद्द करण्यासाठी ईमेल केला। नैतिकतेचा मुद्दा म्हणून या व्यवहारातून आम्ही बाहेर पडत आहोत। जैन धर्मीयांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नव्हत्या असा उल्लेख ईमेलमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे हा व्यवहार जवळपास रद्द झाल्यास जमा आहे। ते खरेदी पत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर एच.एन.डी. बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही। गोखले डेव्हलपर्सनी जे पत्र ट्रस्टींना मेल केलेलं आहे त्याची प्रत मोहळनीच मला दिली। दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारातले 230 कोटी रुपये गोठवले आहेत। जैन बोर्डिंगचं खरेदी खत पूर्णपणे रद्द होईपर्यंत हे पैसे ट्रस्टींना काढता येणार नाही। हा व्यवहार रद्द झाला तरच गोखले बिल्डरला हे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। की आता हे 230 कोटी रुपये तू दिलेले आहेत, हे आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मादाय आयुक्तांनी गोठवलेले आहेत। हे 230 कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे 230 कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भव्य असं विद्यार्थ्यांसाठी, जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी हे खुलं करावं। जैन बोर्डिंगचा खरेदी व्यवहार रद्द झाल्याचे पुरावे द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा जैन मुनींनी दिलाय। यदि ट्रस्टियों ने भ्रष्टाचार नहीं किया होता तो आज ये नौबत ही नहीं आती। हम लोग भी उनको आशीर्वाद देते, पर उन्होंने समाज को अंधेरे में रख करके जो गैर कानूनी काम किया है और ये अधार्मिक काम किया है। दान की, धर्म की संपत्ति को बेचने का राइट किसी को नहीं है, तो ट्रस्टी जो है उनको ही सबसे पहले सावचेत होना चाहिए। यदि ट्रस्टी सावचेत नहीं हुए तो 1 तारीख को हमारे हजारों लोग उनके घर के आगे जाकर उपोषण करने वाले हैं। दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंगमध्ये जात जैन मुनींची भेट घेतली। यावेळी जैन मुनींनी धंगेकरांना 1 तारखेपासूनच्या उपोषणात सहभागी होण्याची विनंती केली। उन्होंने ये कहा है कि आपकी जो तड़फ है बच्चों के लिए, भगवान महावीर स्वामी के लिए, वो हम सबको आंदोलित करती है और हम सब पूरी तरह से आपके साथ में हैं। आप जब भी आंदोलन करेंगे हम आपके साथ पूरा बैठेंगे। एका स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच पाहिजे, कारण आपण शेवटी धार्मिक आहे, भावनिक आहे आणि त्यांची तडफड बघून 1 तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या आंदोलनात मी बसणार आहे। धंगेकरांनी शिंदेंच्या सांगण्यावरून मोहोळ यांचं थेट नाव घेणं बंद केलंय, पण मोहोळ यांना सूचक इशाराही दिलाय। गोखले बिल्डर आणि त्याचे असलेले संबंध ज्यांचं मी आता नाव घ्यायचं नाही ठरवलं ते कोणाचं ना, कारण माझे नेते एकनाथजी शिंदे कालच मला सांगितले की आता तुम्ही 2 दिवस थांबा, 2 दिवसात याच्यामध्ये मी तोडगा काढतो। सजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करून, कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे। जे ते ह्या चोरीमध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं। दुसरा अंक आता संपन्न आणि तिसऱ्या अंकात मला तर बोलायचं आहे, पण ते आज बोलणार नाही। तिसरा अंक 1 तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवालांना कुठपर्यंत आणलं आहे त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही, पण गायवालांना कोणी पाठवलं आणि कोणी आणलं त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे। आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच। जैन बोर्डिंगच्या व्यवहार रद्द होण्याची चिन्ह असताना सुषमा अंधारेंनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय। कारण मोहोळांना जर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत असतील तर मोहोळांचा पण कार्यक्रम लावला पाहिजे की लावला गेलाय व्यवस्थित। अर्थात याचा अर्थ मोहोळ निर्दोष आहेत असं अजिबात नाही। मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता। यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे आणि त्यातलं जे काळं आहे हे बाहेर आल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता। आता मोहोळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चाललाय। काही भूमिका घेण्याचं कारण नाहीये। अनेक लोक निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धी करता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे। त्यात जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेतली आहे। जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। विनाकारण
मुरलीधर मोहोळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पुण्याची जनता सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांना ते सगळं समजतं. बहुत अच्छी बात है कि महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कहा है कि जैसा हम चाहते हैं वैसा होगा, समाज चाहती वैसा होगा. तो हम उनसे यही कहना चाहेंगे कि अब कहने का समय नहीं है, आप तुरंत यहाँ आइए और उसे मूर्त रूप कर दीजिए, जिस सारा पूरा जो अशांति का वादळ है पूरा शांत हो जाएगा. जैन मुनींनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री असून अजित पवार भेटायला आले नाहीत असं जैन मुनी म्हणाले. त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे जैन बोर्डिंगमध्ये अजित पवारांचा निरोप घेऊन पोहोचले. पुणे शहर के पालक मंत्री हैं और जिनको मैंने 17 तारीख का मोर्चा निकलने के पहले ही मैंने हमारे भक्तों ने उनके लिए बाइट्स बना करके आह्वान भेजा है. उन तक क्यों नहीं पहुंचा मुझे पता नहीं है, और पहुंचने के बाद वो क्यों नहीं आए हैं. तो पालक मंत्री अभी तक एक कोई प्रकार वर्डिंग, एक प्रकार कोई सेंटेंस इस पर की बात उनकी आई नहीं है. ये गलत बात है. सवेरे जो बोले कि आंदोलन करता तुम्ही अजित पवार को आह्वान किया है पुणे के पालक मंत्री, मैंने देखा है. उन्होंने बोलने के बाद में तुम्हारे साथ में डिस्कस करने के बाद में राष्ट्रवादी कांग्रेस पुणे के अध्यक्ष सुभाष जगताप मेरे साथ में, आमदार सुनील टिंगरे कांग्रेस है पार्टी के महिला अध्यक्ष है, हम सब जन आपके साथ में, आपके बोर्डिंग के ऊपर अन्याय नहीं हो जाएगा. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पुण्यात धर्मादाय कार्यालयासमोर जैन बोर्डिंग विक्री विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही जैन समाजाचं आंदोलन झालं. नाशिकमध्ये हातात काळ्या फिती बांधत निषेध नोंदवण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन मंदिरापासून मोर्चा काढण्यात आला. मालेगाव आणि पुरंदरमध्येही जैन समाजानं मोर्चा काढत जैन बोर्डिंग विक्रीचा निषेध केला. जालन्यात जैन समाजानं रॅली काढली. जैन मुनींनी संपूर्ण व्यवहार रद्द करा, अन्यथा 1 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिलाय. पण त्याआधीच हा व्यवहार रद्द होण्याची दाट शक्यता आहे. प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.